गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आमचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि आज आहे विकेंड. सो आज मम्मी पप्पा येणार आहेत. गेल्या विकेंडला ते गावाला गेले होते, तर त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी आज साफसफाई करायच्यात, पूर्णपणे घर क्लीन करायचं आहे आणि हा झाडांचा स्पेस वगैरे सुद्धा क्लीन करायचा आहे. झाडं पूर्णपणे स्वच्छ धुवायची आहेत, कारण का मम्मी पप्पा येणार आहेत. देव ऑलरेडी शिवालीने उतरवले आहेत. व्यवस्थित साफसफाई मस्तपैकी आज होणार आहे, हे बघू शकता तुम्ही. आज सगळे देव खाली उतरलेले आहेत आमचे. अशाप्रमाणे आठवड्याभरानंतर. चहा झाली का? ओके, हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हा सगळा आठवड्याभरासाठीचा दिखावा आहे, फक्त बाकी काही नाही आहे. मम्मी पप्पा येणाऱ्या म्हणून सगळी साफसफाई चाललेली आहे. आठवडाभर काही नाही केलेलं नाही. जेवण सुद्धा पूर्णपणे आम्ही बाहेरून मागवलेलं आहे आठवडाभर. आता बघू आल्यानंतर मम्मी पप्पा मला काय जेवायला घालतात चांगलं चांगलं. कुणी बाळाला जेवायला आईचंच लागतं. मग बायकोचं काय काम आहे याच्यामध्ये? बायको काय फक्त खायला? ठीक आहे, एनिवेज बघूया. आपण आता कामं करायची आहेत भरपूर. 4-5 तास कुठे जाणार आम्हाला कळणार नाही आहे. आणि संध्याकाळी कुठे बाहेर जायचा प्लॅन आहे. बघू, तिकडे पण सुद्धा ब्लॉग बनवायला. हात चालवले तर पटापट होऊ शकतो, जाऊ शकतो बाहेर. तुझं जरा तोंड कमी चालव, म्हणजे व्यवस्थित कामं होते. बरोबर काम होतात. जास्त तोंड चालतं हिचं कधी कधी विनाकारण. उद्या पप्पा येणार आहेत माझ्या बाजूने बोलायला, असू दे. चालायलाच पाहिजे. हा, ऍक्च्युली मम्मी पप्पा आठवड्याभराने येणार आहेत. सो आम्ही पण खूप खुश आहोत. आठवड्याभर खूप असं खाली खाली वाटत होतं आणि घरात आपल्या आई बाबा नसेल किंवा कोण दुसरं नसेल तर असं म्हणजे थोडं एम्प्टी एम्प्टी फील होतं. सो ते येतील, पण ते पण असतील उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. अशा तऱ्हेने कपडा घातलेला आहे शिवालीने. नीट नीट ते खालपर्यंत घे पूर्ण. माझी साईड बाय साईड अशी झाडांची साफसफाई चालली आहे, बघू शकता तुम्ही. किती कचरा आहे, पूर्णपणे साफ करायचं आहे हे सगळं. हे बेडरूम, हे हॉलमधलं आहे, सेम असंच बेडरूममध्ये सुद्धा आहे. किती कन्फ्यूज आहेस? बसतच नाही. अशीच कामं कधीतरी केल्यावर असंच असतं, जरा नेहमी करायची कामं. मनी नाही भाव देवा मला पाव, देव मला ऑलरेडी पावलेला आहे म्हणून मी भेटलोय. मलाच पावलेला नाही देव अजून. आमचा झालेला आहे आता इंटरवल. तो हे मस्तपैकी असं स्वच्छ झालेलं आहे. किती छान वाटतंय. झाड एकदम सगळी फ्रेश वाटतात. हे सुद्धा झाड मस्तपैकी धुवून असं स्वच्छ लावलेलं आहे. शिवाली इकडे रांगोळीने रांगोळी काढली आहे आणि तुळशीला ती पूजा करते. देवारा सुद्धा छान सजलेला आहे. मस्तपैकी सगळ्या देवांना स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. कावळ्यांना गाठी घालायच्या बदली भुजिया घालते, आलू भुजिया. कावळ्यांचा चक्रा. बघ फर्स्ट संपलं. ते आलू भुजिया खायला कधीपासून लागले पण? खातात, काय नाही तर खातात. आता काय करणार? जेवण कधी होणार? आता स्टार्ट करणार. हे आई बाबा नसलं ना की असं होतं, लक्षात ठेवा. लग्न विचार करून करा सगळ्यांनी. ज्यांनी लग्न केलेले नाहीत ना ते खूप आजपर्यंत सुखी आहेत. आम्ही पण लग्न न करून खूप सुखी होतो. हे अशीच उत्तरं भेटतात लग्न झाल्यावर. हे बघा बघू बघू त्याचं बघ कसं हलतंय बघ. हे अशा आलू भुजिया खातात आमच्याकडे येऊन. तेवढं आता मला ही सगळी मम्मीने सवय लावलेली आहे त्या लोकांना. बघतोय बघ कसा
फायनली सगळी कामं झाली आहेत आणि आम्ही बसलोय जेवायला. मी केली आंघोळ, ही बिना आंघोळीची बसली आहे. हे जेवण शिवालीने बनवलंय. कढी आहे, भात आहे, टोमॅटोची भाजी आहे आणि हे बघा हे चायना आयटमच चिटकवलाय घरच्यांनी मला. चायनाला चायनाच भेटणार ना, थोडी इंडियन भेटणार आहे. आई दिले हिंदुस्थानी, तुमच्यासारखं नाही. मजा आली कामं करायला, पण भरपूर वेळ गेला. बोलल्याप्रमाणे 4 तास गेले जवळपास. पण खूप स्वच्छ झालंय सगळं. झाडांचा एरिया, बाथरूम, देवारा सगळं प्रॉपर झालंय. आणि आता थोडंसं जेवून आम्ही थोडासा आराम करून बाहेर जाण्याच्या विचारात आहोत. तो भेटूया आपण. सध्या मला जेवणाचा आस्वाद घेऊ दे. चष्मा लावून कोण जेवतं? दिसत नाही. काय बघायचं तुला? मी दिसतोय ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मला बघायचंय. एवढ्या लहान वयाचे डोळे खराब झालेत. ठीक आहे, चला आम्ही जेवतो आणि नंतर भेटूया आपण थोड्या वेळाने संध्याकाळी परत. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. आम्ही जस्ट खाली उतरलोय, आता चाललो आहे देवळात आणि थोडंसं सामान वगैरे आम्हाला भरायचं आहे. तर आज मम्मी पप्पा येणार आहे, त्यांची आता बस आहे थोड्या वेळातच. सो उद्या सकाळपर्यंत ते येतीलच. आम्ही आता थोडं शॉपिंग वगैरे करायची आहे, थोडं घरचं सामान वगैरे भरायचं आहे. काय म्हणतात? हा, तर आज शिवाली गाडी चालवते आहे, मी पाठी बसून व्लॉगिंग करतोय. आता मला समजलं लोक का घाबरतात मुली गाडी चालवत असताना. राईट 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 तिकडे मगाशी नाही बोललेलो तुला. हे असं असतं. तुम्हाला माहिती असेल मुलीची नॅव्हिगेशन सिस्टम कशी असते ती. शाणे काय, मी असं बोललोच नाहीये. मी तिकडनं लेफ्ट मारायला बोललेलो आणि हा राईट मारायचा होता. नेहमीचा रस्ता तुला माहिती नाही का? हे असेच असतात. लग्न करा म्हणजे समजेल तुम्हाला. हे असेच असतात. स्वतःच्या चुका दुसऱ्यांच्या अंगावर खापर फोडायची, यांना बरोबर सगळं माहिती असतं. का मिरर मध्ये दिसत नाही का? अरे आपण मिरर मध्ये दिसतोय. हो, फ्रंट कॅमेराची गरजच नाहीये. आज एवढा काय ट्रॅफिक आहे इकडे? असा आठवतं हात दुखायला लागला लगेच. हळूहळू. स्कूटर चालवणारी मुलगी म्हणजे चालता फिरता यम आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग ती कोणाचीही असो, कोणाची बहीण असेल, कोणाची बायको असेल, स्कूटी चालवणारी मुलगी सांभाळून. व्हेरी रिस्की. आता एक पुढे देऊळ आहे मारुतीचं, आम्ही तिकडे चाललोय. काय झालं? ओके, ठीक आहे, थांब. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं परत आमच्या एका व्लॉगमध्ये. आज आहे रविवार, डे 2 विकेंडचा. आज मम्मी पप्पा आलेले आहेत गावावरून रिटर्न. सो आज मस्तपैकी मच्छीचा प्लॅन बनला आहे. बोंबील आणि पापलेट बनवलेले आहेत. सो आता आपण बघूया काय रेसिपी आहे आज खास आमच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. हे असं आमच्याकडे पापलेट आणि बोंबल्याला मसाला लावलाय मस्त. फोडणीची तयारी झालेली आहे. हे मम्मीने वाटप लावलंय रशासाठी. हे आहेत आमचे मसाले.
मॅडम आमच्या भांडी घासतायत इकडे. एकमेव काम दिलेलं आहे यांना. ॲक्च्युली काल पण आम्ही ब्लॉग बनवायलाच निघालेलो, संध्याकाळी आम्ही ब्लॉग बनवणार होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की ट्रॅफिक भेटली आणि तुम्हाला माहितीच आहे मुलींचं ड्रायव्हिंग आणि नेव्हिगेशन सिस्टम जे मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केलेलं आहे. स्कूटर आणि मुलगी हा डायरेक्ट यम बोलवण्याचा कार्यक्रम असतो. ट्रॅफिक भेटल्यामुळे मॅडम आमच्या गडबडल्या आणि जेणेकरून मला गाडी चालवायला लागली. त्याच्यानंतर ऑलरेडी लेट झालेला, डॉक्टरकडे सुद्धा जायचं होतं, तो आम्हाला काही ब्लॉग बनवायला जमलेला नव्हता आणि घरी येऊन बरीच कामं होती, मम्मी पप्पा येणार होते, त्याच्यामुळे मग आम्ही अवॉइडच केलं. तो असं आहे. हे बघा, हे आमचं चाललंय प्रिपरेशन. बोंबील फ्राय करणार आहे ना. आणि हा कसला रस्सा आहे, कोलबीचा. हा तर ते डोक्यांचा डोके आहेत ना ह्याचे पापलेटचे, त्याचा करते. बोंबला तर करणार होती पण आता तुला बोंबील तळलेले पाहिजेत ना. हा, बोंबील फ्राय कर मस्त. हा, म्हणून मी बोंबीलचा रस्सा नेक्स्ट टाइम करूया आपण. आणि अजून एक आम्ही छोटासा चेंज आणलेला आहे आमच्या डे टू डे लाईफमध्ये. काल आम्ही असंच एक अभिनयूची व्हिडिओ बघत होतो. यूट्यूबवरती एक फेमस कॉन्टेंट क्रिएटर आहेत, बट त्यांचा कॉन्टेंट एक खूप युनिक असतो. ते लोक खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतात आणि जनरली जेव्हा आपल्याकडे जनरली टाईम नसतो खूप साऱ्या गोष्टी समजून घ्यायला, अंडरस्टँड करायला, सो आम्ही शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी त्यांचे व्हिडिओज प्रेफर करतो. ॲब्सोल्युटली आउटस्टँडिंग आहेत. बऱ्यापैकी ते लोक खूप डिटेलमध्ये जाऊन शॉर्ट सिनॉप्सिसमध्ये एक्सप्लेन करतात. त्याच्यामुळे आपल्याला जे नेसेसरी इन्फॉर्मेशन असते ती पास ऑन होते. सो इन जनरल आम्ही त्यांचे व्हिडिओज खूप बघतो, बजेट्स रिलेटेड किंवा ओव्हरऑल नेचर फ्रेंडली त्यांचे व्हिडिओ असतात. चेंजेस, क्लायमॅटिक चेंजेस कसे चाललेले आहेत त्यासाठी ते लोक प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे सोल्युशनसुद्धा सांगतात. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो आम्ही काल असा त्यांचा एक व्हिडिओ बघत होतो. बिकॉज ऑफ द ऑन गोईंग वॉटर क्रायसिस जे आता सध्या सगळीकडे चाललेलं आहे, पाऊस बराच लेट झालेला आहे यावर्षी. रिझन बरेच लोक काही काही वेगळं सांगतात, बट नॉट शुअर की ते आहे का. काही लोक बोलतात की ते नक्षत्र वगैरे चेंज झालेले आहे त्याच्यामुळे सुद्धा पाऊस लेट झालेला आहे आणि आता ते काहीतरी अधिक मास वगैरे पण होता. सो आय एम नॉट शुअर की नक्की कशामुळे झालेलं आहे. पण हां, एनिवेज आपण सुद्धा आपले काही माणसाच्या चेंजेस आहेत, बऱ्याच गोष्टी आपण निसर्गाची पूर्णपणे विल्हेवाट लावत चाललं. त्या लोकांनी खूप संयम आपल्याला ठेवलेला आहे, पण शेवटी त्याची पण एक मर्यादा आहे. सो कदाचित त्याच्यामुळे सुद्धा पाऊस डिले असू शकतो आणि त्याच्यामुळे ऑनगोईंग वॉटर क्रायसिस आहे. सो त्या लोकांनी तो काल बऱ्यापैकी एक्सप्लेन केला. त्याच्याबद्दल त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आणि त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा डेव्हलप केलेत. सो ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. आम्ही त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि त्यांनी काही छोटे छोटे रेमेडीज सांगितलेले जेणेकरून आपण वॉटर क्रायसिस सेव्ह करू शकतो. सो त्यांनी सांगितलं की आपण जनरली आंघोळ करतो आजकाल सोसायटीजमध्ये बऱ्यापैकी शॉवरच फक्त यूज करतात आणि त्याच्यामुळे मग बराच वॉटर वेस्ट जातो. बिकॉज ऑलमोस्ट 100 to 90 लिटर्सपर्यंतचा वॉटर वेस्टेज असतो एका माणसासाठी पर युजर इफ वी आर शॉवरिंग विथ द फ्रॉम द शॉवर. सो आपण जनरली बाल्डीमध्ये पाणी घेऊन जर आपण केलं तर त्या केसमध्ये पाणी बऱ्यापैकी सेव्ह होतं आणि माझ्या मते मग शिवाली आणि आम्ही आज तो चेंज आणलेला आहे. काय ग? सो आम्ही आज सगळ्यांनीही घरामध्ये एक एक बाल्डीनेच आंघोळ केलेली आहे आणि ॲक्च्युली इट वर्थ बिकॉज आंघोळ होते सुद्धा आणि वेस्टेजसुद्धा नाही आहे. सो त्याच्यामुळे म्हणजे बरंच पाणी वाचतं आणि तुमचं पर्पजसुद्धा सॉल्व होतो. इवन ह्याच्या आधी जेव्हा आपल्याकडे छोटी घरं होती तेव्हासुद्धा आपण बाल्डीनेच आंघोळ करायचो आणि बऱ्यापैकी वॉटर सेव्ह होतं. आणि इवन आपण जे काही भांडी वगैरे धुतो, हात धुतो, तेव्हा सुद्धा आपल्याला सवय असते की आपण पूर्ण टॅप वॉटर ऑन करतो. तो सो थोडं स्लो चालू केल्यानंतर हे. सो आता मस्तपैकी पापलेटच्या तुकड्या रश्श्यामध्ये जात आहेत. वा 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 वा. मराठी माणूस रविवार आणि त्याच्याबरोबर असलेली मच्छी, निव्वळ सुख. तोंड बघा, पापलेटच वाटतोय. पापलेट नाही ते, हे असतं नाही काय, काय ते बोलतात का,
तो फुगा मासा असतो ना काय केंडोर ना. काटे पण फेकतो माहितीये ना? नाही नाही, तो त्याला बाहेर काढला ना की तो फुगतो आणि त्याला दगड मारला तर दगड उडतो. आता मस्त इकडे आमच्याकडे तवा लागलेला आहे, त्याच्यावरती बोंबील फ्राय होणार आहे. सो हा, मी त्या टॉपिकवरती होतो की पाण्या सेव्हिंग बद्दलच्या. सो आम्ही बाल्डीनेच आंघोळ केली आणि बऱ्यापैकी त्याचं म्हणजे इट सर्व द पर्पज ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे बरंच पाणी सुद्धा सेव्ह झालेलं आहे. आय वुड सजेस्ट तुम्ही सुद्धा ते ट्राय करा ऑन गोईंग वॉटर क्रायसिससाठी. एक स्टेप सुद्धा एक सिंगल माणसाने पुढे आलं तरी खूप मॅटर करतो. आणि जनरली आपण खूप सेल्फिश असतो. जर आपला पर्पज सॉल्व्ह होते, आपल्याला काय करायचं, दुनिया काय करते, इट डझंट मेक एनी डिफरन्स. बट तसं नाही आहे. छोटे छोटे स्टेप्स सुद्धा खूप मॅटर करतात. आणि हा सॉरी, पाठी तुम्हाला छोटे छोटे मिनिचर दिसत असेल, प्लीज इग्नोर दॅट. जे शोपीसाठी आहेत, फक्त नॉट फॉर द मेकिंग पर्पज. और तर टचका गेलेला आहे मसाल्याचा, म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मस्तपैकी मजा येणार आहे जेवायला. जर मच्छीच्या मसाल्याचा ठसका नाही गेला शेकवताना तर ती मच्छी नाहीच. हे बघा यांना पण ठसके गेले. हे बघा, तुझ्या मसाल्याचा कधी ठसका गेलेला का असा? काय ग? आज मजा एक आठवड्यानंतर. ठीक आहे. एनिवेज त्यांना जेवण बनवते आणि आपण जेवताना भेटूया. सो स्टे आम्ही वाट ट्यून. बघत होतो ह्या जेवणाची. आता असं झालंय कधी फक्त जेवतो. वाट बघायची पण बनवायचं नाही. आता असं झालंय कधी जेवतोय. अशा प्रकारे आमचं जेवण झालंय मस्तपैकी. हे बोंबील फ्राय, हा पापलेट, हा शिवलीचा घेतलाय मी फक्त फोटो काढण्यापुरती. हा रसा, सलाड आणि चपाती. हे बघा, हे असे सज्ज झालेले आहेत सगळे जेवायला. दुपारची जेवण आणि त्याच्यानंतरची झोप, बस दोनच लक्ष आहेत आमच्या आयुष्यामध्ये ना. तो पापलेट तुला मिळणार नाही परत. तो माझाच आहे. नाही नाही, मी नाही देणार तुला तो पापलेट. हा तृप्त काय तृप्त? खाऊन. जेवा जेवा जेवा. ठीक आहे. सो आम्ही आता जेवतो आणि आपण भेटूया संध्याकाळी. सो नमस्कार मित्रांनो, आता झाली आहे संध्याकाळ. आम्ही थोडं जेवून मस्तपैकी झोपलो. शिवाली आणि मी आता जस्ट खाली उतरलो आहे. थोडंसं फिरतो आणि थोडंसं काही नाश्त्यासाठी वगैरे आम्हाला सामान घ्यायचं आहे. आता शिवालीने आजीला फोन केलेला आहे. तिची आजी भेटूया जरा. हा, सो शिवालीची आजी सुद्धा इथेच राहते बाजूच्याच विंगमध्ये. हा, तीच आहे वाटतं आजी ना तिकडे. हा का, पुढे बघू. आम्ही इथे क्लब हाऊसमध्ये सुद्धा जायचा प्लॅन आहे. बघूया काय तिथे खेळायला भेटते का. चेस वगैरे आज संडे आहे त्यामुळे बरीच गर्दी असू शकते. काय बोलायचं तुला? नाही, काही नाही. का ग? जरा आजीला भेटे, आजीच्या गप्पा ऐकूया, गप्पा टप्पा. त्यांच्या गप्पा म्हणजे काय असणार? हिचं लग्न कोणाबरोबर झालं, तिचं लग्न कोणाबरोबर गप्रे, झालं. चल त्या बघताय. हे बघा, ही आजी इथे बसलेली आहे. हा, हे आमच्याकडे असं काही
थोडंसं झाडं वगैरे आहेत आमच्या सोसायटीमध्ये. आपल्याकडे पण अशीच झाड आहेत. हा, अरे हे तेच झाड आहे आपल्याकडे आहे ते घरी ना, सेम आहे हे. सेम आहे. त्याला वेली अच्छा. आहेत, आपल्याकडे वेली आहेत. हा, म्हणून ते वाढत आहेत जंगली झाडं असल्यामुळे. असा वॉकिंग एरिया वगैरे आहे. संध्याकाळची खूप सारी माणसं चालायला येतात. बरेच म्हातारी कोदारी लोक पण असतात. त्यांचं काहीतरी काय गायन वगैरे चाललेलं असतं, बरंच काय काय. सो ते त्यांचा एन्जॉय करत असतात टाइम. आता तो ग्रुपने जॉईन करणार आहे. कोण तू हो, का? सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा. तू पण त्यांच्यातलीच एक वाटतेस मला. मग त्यांच्यासोबतच चालते, त्यांच्यासोबतच वाटते. नवीन मैत्रिणी झाल्यात आजीच्या. वयानेच वाढलेस, डोक्याने कमीच वाटतेस. हे बघा असं हे लॉन टेनिस वगैरे पण खेळायला जातात मुलं. तो गिटारवाला आहे. गिटार आहे की ते लॉन टेनिस? गिटार. गिटार वाजवायला आले गिटार. लॉन टेनिसची पण बॅग अशीच असते त्या लोकांची. असा एक सिटिंग एरिया वगैरे बनवलाय. चल इकडे क्लब मध्ये. हा असा क्लब हाऊस आहे आमचा. बरेच गेम्स वगैरे आहेत. स्विमिंग पूल आहे आणि मी इकडच्याच जिमला येतो. मंडे पासून मी इकडच्याच जिमला येणार आहे. काय माहिती शिवालीला काय प्रॉब्लेम आहे मी इकडे जिमला आल्यापासून. असं एक मग रेस्टॉरंट बघायला वगैरे का? पण इथे बनवलं. पण टायमिंग जरा विचारूया. हा त्यांना विचार लेडीज टाइम काय आहे. तिकडचा तो हे कोण असं आहे चेस ट्रेनर? वगैरे आहे आतमध्ये. हा स्विमिंग पूल. हे छोट्या छोट्या मुलांची भरपूर मजा चाललेली असते स्विमिंग पूल मध्ये. यायला पाहिजे होतं आपण असं. ही आमची जिम पण खूप स्पेशियस आणि मोठी आहे. आज संडे असल्यामुळे कोण असेल नसेल माहित नाही. याचा कार्डिओ सेक्शन वेगळा आहे, वेट सेक्शन वेगळं आहे, इथे स्क्वॉश आहे, जकुझी वगैरे पण आहेत, पण ते एवढं मेंटेन नाही. जर त्यांना विचारून ये. हा असा चेस आणि कॅरम सेक्शन आहे. 3 चेस आहेत, 3 कॅरम आहे. शिवाली आता सोंगट्या आणायला गेल्या, बघूया सोंगट्या आहेत का. सो आम्ही थोडंसं कॅरम खेळू. आज विकेंड आहे, विकेंडचा एंड आहे बेसिकली. आणि उद्या परत मंडे आहे. सो मंडे फिअर ऑलरेडी चालू झालेला आहे. मंडे ब्लूज असतातच एनिवेज. सो आपल्याला करावं लागणार, काही चॉईस नाही आहे. फायनली आमच्या मॅडम सोंगट्या घेऊन आलेल्या आहेत. तशी बहादूर आहे ही खूप. तशी तू बहादूर आहेस खूप. माझ्या बाबांनी मला वाढवलं. चल चल गेम लाव पटापट. पावडर आणलीस का त्याच्यावर लावायला? पावडर नाही. ठीक आहे चल स्टार्ट कर. ठीक आहे आम्ही थोडासा गेम खेळतो. थोडा टाइम कमी आहे, परत घरी सुद्धा जायचं आहे आणि थोडं खाली सुद्धा अजून जायचं आहे, काम आहे, थोडीशी शॉपिंग आहे. सो भेटूया थोड्या वेळात. आम्ही थोड्या वेळाने ब्लॉग स्टार्ट करू. शिवाय आणा कसल्या पिशव्या मला ते समजलं. आम्ही गेलो होतो कॅरम खेळायला, पण तेवढा काही मेंटेन्ड नव्हता, त्याच्यामुळे थोडासा म्हणजे मजा नव्हती येत खेळायला. सो आमचा एक फ्रेंड आहे इकडे मंदार म्हणून, आम्ही त्याच्याकडे जातो आहे. त्यांच्याकडे मस्त कॅरम आहे, प्रॉपर प्रोफेशनल ते लोक रोज खेळतात. सो तो मेंटेन्ड आहे बऱ्यापैकी. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. कोण? मला वाटतं नाही इकडे आपण प्री वेडिंग करायला हवं होतं ॲक्च्युली आपण प्रॉपर ह्या लोकांनी दिलं असतं ना तर व्यवस्थित झालं असतं. हां इकडे प्री वेडिंग करायला मस्त होतं, म्हणजे खूप फोटोजेनिक सेशन आले असते इकडे छानपैकी. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे शिवाजीला, एवढा कळत नाही. काय प्रॉब्लेम नाही, तुला व्हिडिओ नंतर मी दाखवेन काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही. तर त्यांना समजत नाही. हा इकडे छोट्या मुलांचा असा सेक्शन आहे, भरपूर मुलं असतात, भरपूर. आणि खूप म्हणजे खूप त्यांचं काय काय धावपळ चाललेली असते, कसली पर्वा न करता. आपण स्विमिंगला जायला पाहिजे शिवाजी. हे हा तुमच्या ऑफिसमधला वाटतं बघ परत त्या दिवशी सारखं सेम ना. बंद त्याची बायको होती सर्व. नाही त्याची बायको नव्हती होती ती. आणि आमच्या सोसायटीमध्ये कुत्रे सगळ्यात खतरनाक भाई हे लोक.
त्यांचा टायमिंग आहे संध्याकाळी 7, 8, 9, 10 नंतर भोकायचा. एवढे जोरात भुकतात की काही विचारू नको. 10-12 कुत्रे एकत्र भुकणार म्हणजे भुकणार. आपण पार्किंग घ्यायला पाहिजे होती ना. चालव का? काय हा चालू. आम्ही गाडी काढून निघालो आता मित्राकडे जायला. कालचा एक यम आलेला, तो सेशन थोडा अर्धा राहिलेला, म्हणून आज बोललो कम्प्लीटच करून टाकूया म्हणून. काय काय आपण ते बेकरीमध्ये जातोय. हां पहिल्या बेकरीमध्ये जाऊया, ते खारी वगैरे घेऊया. तिथलाच रस्ता पण टफ वाटतो मला. काल तुम्हाला मी जसं बोललो, नेव्हिगेशन सिस्टम, मुलगी आणि स्कूटर यांचं एक युनिक कॉम्बिनेशन आहे. काल ते अर्ध राहिलेलं आहे, यम येता येता वाचला होता. जरा चांगलं बोल. त्यामुळे आज परत मी एकदा हिंमत केलेली आहे एका मुलीबरोबर स्कूटरवर बसण्याची. जरा चालव पटापट. काय करते काय काय मुलगी सारखी सेफ ड्रायव्हर असं कोणाच नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी तुम्ही मुली जरा स्वतःची बाजू घेणं सोडणार आहे का? काय खरं नाही. असू दे, हे असंच स्वतःची साईड घेण्यासाठी काही करतील. असं दाखवतच तू करत नाही. हळूहळू. आम्ही व्हिडिओ काढतोय, काका आमच्याकडे बघतायत की हे लोकांना वेळ लागलाय, हे हातात काहीतरी कापूस घेऊन मोबाईल घेऊन चाललेत आणि काय करतं त्याचं त्यांनाच माहिती. ॲक्च्युली जेव्हा असं ब्लॉगिंग वगैरे करतो लोक आपल्याकडे थोडं असं ऑकवर्ड वियर्डनेसने बघतात. सो आपल्याला सुद्धा कधी कधी ऑकवर्ड वाटतं, पण ठीक आहे. एनिवेज, लोगों का काम है कहना. शिवानी याच्यामध्ये अशी ती फास्ट अँड फ्युरियस ॲक्शन चालणार की वाटतं तुला बघताना कॅमेरामध्ये का? नाही सरळ टाक. हां पुढून एक राईट आहे. थांब सिग्नल आहे. तिकडनं राईट मारायचं आहे. काय ट्रॅफिक मध्ये असायला तेवढं होतच का? हे बघा, हे कालसारखं परत चालू झालेलं आहे. ट्रॅफिक बघून यम पळालेलं आहे परत. हा ट्रॅफिक बघून यम पळालेलं आहे ना. वाव मस्त आहे, छान आहे रे. उड्या मारते वाटतं. काय नाव आहे? किरो. मेल आहे. बापरे सुंदर हे आहे. किरो चावते नाही ना? स्वच्छ आहे रे एकदम. त्याच्यावरच चढतो तो. मशीनवर हा मशीनवर जाऊन हे करतो. कॅरमवर झोपेल. कसली सवय नाही. कॅरमवर जाऊन झोपतो वर. कशाला? तो वाज येतो. चावत नाही ना भाई? गावात बाई भरोसा नसतो मांजरींचा. असा दे नसा हात दे ना तो नाकाजवळ तिच्या. हा वाज घेणार. वास नाही. घेतात ते. चावतात पण त्याचा. पटकन आता मारेल चावा. बस बापरे खिडकी वगैरे बंद करायला लागते. बाहेर जाते.
बाहेर म्हणजे भीती वाटते ना खाली जायची. म्हणून तर रूम नाही ठेवलेलं. गेली तर काय नाही पण बाहेर हे आहे ना. एवढा दिवसा होता दिवाळीपर्यंत. मस्त आहे रे, पण माझ्या सफेद फोटोमध्ये- आहे एकदम. दिवाळीला. अरे मग कसला बरं सफेद आला. अरे मस्त हे आपल्या ऍक्च्युली जंगली असतात ना तेच मस्त होतात. तिने असंच घेऊन आली ती रोडवर असतात ना आपल्या. रोड म्हणजे हा, मग? कलर पण मस्त मेंटेन ठेवलं बापरे, वाटत वाईट नाही ना. पूर्ण वाईट लाल लाल नागरी बघ, पिंक. गर्ल आहे की बॉय आहे? कोण आहे? बॉय. बॉय आहे ना. बोका आहे बोका. अशी मस्त आहे तोंडावर रे. गर्ल वाटतं ना. गरज वाटते. हा त्याला ते हे गळ्यात पण घातलंय ना ते त्याच्यामुळे तशीच वाटते. प्रेग्नंट अशी वाटते. हा. हा ना. पण नाही खाणार आहे. नाही ते हे पण पिंक घातलं ना गळ्यात हा. तर फिमेल वाटतं पटकन. बाय ब्रो. मस्त आहे ना. मग बोललो ना मला भरोसा नाही मांजरींवरती. जाशील खाली. ते दिसतात चांगले पण ते कुत्र्यांसारखे नसतात. चुपायला मजा येते ना, चिवडायला मजा येते मांजरींना. तू नाही आवडलं. तिला तोडायचं ना. हा ना, पटकन. लोकंच हे तो बाकी. बोका वाटत नाही ना, मांजर वाटते. मांजर वाटते पूर्ण. असं करणं केलं तर हात मारणार असतो. तिला वाटत, त्याला वाटत असेल काय करतोय हा. मस्त आहे रे. काय बघतो नाव किरो. काय नाव आहे? किरो. किरो. हिरो. ए हिरो. दीदी कुठे आहे? दीदी कुठे आहे? कुठे गेली दीदी? शांत आहे बघा, हे ना. हे काय शांत आहे आता हात मारला. असा शांतच आहे रे तो, एकदम असं हे नाही करत. हे भाई तो बघ. तुला सवय झाली असेल ना त्यांची. त्याला पण सवय झाली पण आता. कधी कधी मारतो, कधी कधी मारतो जातो. हे मारेल अक्षय मारेल. मारतो बघ असं. पण हे नका नसेल मारत ना, असा फक्त ऍक्टिंग करतोय. कधीची हात दे, मम्मीला हात दे आणायला पुढे. पाहिजे, मम्मीला. हात दे पुढे. ती कापते नको तिची. तोंड उघडलं पाहिजे ना. झोपलेली का? झोपलेला का? नाही. आणि असं इरिटेट वरती होऊन चढलेला त्या ह्याच्यावर पंढरीच्या इथे. हे उकळ्या. मम्मीला आणायला पाहिजे, मम्मीला आवडेल ना. खेळायच्या मुलांमध्ये. खाली अशी पडलाच पाहिजे हा, बरं पडलाच पाहिजे, असा पडलाच पाहिजे. बरं पड पड. तुला खेळायच्या मुलांमध्ये. तो खेळायला फिरत असतो इकडे. तू YouTube वर येणार आहेस. लाईट बना दूंगा तेरी. लाईट कॅमेरा ऍक्शन. पोझिशन घेतली लगेच. हो लगेच पोझिशन घेतली. लाइट बना दूंगा. ओवर एक्टिंग का 50 रुपया कार्ड इसका. अशा तऱ्हेने आम्ही प्रोफेशनल कॅरम खेळायला आलोय. जो बिल्डिंग मधला होता तेवढा मेंटेन नव्हता म्हणून मग आम्ही अक्षदाला फोन केला. त्यांच्याकडे हा सेटअप लावलेलाच असतो. हे एकदम प्रो प्लेअर आहेत. युट्यूब वर त्यांचे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. एका गेम मध्ये कॅरम खाली. काय यार, एक पण सोंगटी नाही गेली शिवाय. जाऊन बाहेर आली तू. हा खेळूया ना आपण. हे बघा बोललो ना, एकदा स्ट्रायकर हातात गेला रिटर्न येणारच नाही तुमच्या. गेली भाई, तू व्हिडिओ मध्ये गंडवतोय की काय आम्हाला. आता आमचा ठीक आहे, बघूया. काय ब्लॅक आहे की व्हाईट आहे? ब्लॅक अरे तू व्हाईट. सॉरी सॉरी. नजर नका लाव रे. असे चुकतात आयुष्यात नेम कधी कधी. हा बघा, हा सगळ्यात मोठा नेम चुकलाय माझा. हा बघा, असाच खड्ड्यात टाकलाय मला.
ठीक आहे, आम्ही आता जरा खेळतो, एन्जॉय करूया आणि मग भेटू. मस्त आम्ही मजा आली, खूप कॅरम खेळलो. दिवसभराचा असा विकेंड छान मित्रांबरोबर स्पेंड केला की मजा येते. आणि तिथे एक छोटासा मांजर होता, मस्त होता, किरो नाव होतं त्याचा, बोका होता. हा किरो, क्यूट होता, पण तेवढा हरामी पण होता, नख वगैरे मारत होता, पण खूप मेंटेन ठेवलेला. ऍक्च्युली स्ट्रीट कॅट होती, त्यांनी छोटा असला म्हणजे त्यांना अडॉप्ट केलेलं, पण मजा आली. सो असं विकेंड स्पेंड करून फ्रेंड्स बरोबर छान मजा येते. सो फायनली आता उद्या मंडे, परत उद्या ऑफिस. सो आपण भेटूया. हा ठीक आहे, मंडे ब्लूज ऍज युजल सगळ्यांच्या लाईफ मध्ये आहेत ते. तर ठीक आहे, हा मी आता ब्लॉग इथे बोलून इथेच एंड करतो. आणि स्टे ट्यून, असंच प्रेम देत राहा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. से बाय बाय, गुड नाईट. बाय बाय.